तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आपण या चॅनलवर योजनांशी संबंधित सिरीज चालवलेली आहे आणि ती सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत। महत्त्वाच्या केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत शासनाच्या तसेच अर्थसंकल्पामध्ये ज्या काही महत्त्वाच्या नमूद केलेल्या योजना आहेत तसेच चर्चित ज्या काही करंटशी रिलेटेड योजना आहेत त्या आपण सर्व कव्हर करत आहोत आणि टप्प्याटप्प्याने एक एक योजना आपण घेत आहोत। आपण जी योजनांची सिरीज चालवलेली आहे म्हणजे एक प्लेलिस्टच आहे, ते प्लेलिस्टचे लिंक जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल। या व्हिडिओच्या लेक्चर खाली आपण बघतो कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्समध्ये जा, तिथे लिंक मिळेल, त्याला टच करा। सोबत इतर सुद्धा बाकीच्या प्लेलिस्ट आहेत त्याच्या सुद्धा लिंक तुम्हाला मिळतील। सोबत टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला जॉइन करा। मित्रांनो अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील, म्हणजे जे काही अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकली जाईल। तर म्हणून सबस्क्राइब सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर आपण आजची आपली महत्त्वाची योजना आहे ती आपण कव्हर करू। आपली आजची महत्त्वाची योजना कोणती आहे? पीएम श्री योजना। मित्रांनो सुरुवातीला पीएम श्री योजना काय हे समजून घेऊ, म्हणजे त्याचा फुल फॉर्म आपण समजून घेऊ। प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया असा त्याचा फुल फॉर्म होतो। म्हणजे पीएम श्रीचा म्हणजे श्री काय आहे तुम्हाला समजलं असेल, स्कूल फॉर रायझिंग इंडिया त्याला आपण श्री असं म्हणतो। तर मित्रांनो आपण आपल्या भारताविषयी जर जाणून घेतलं तर आपल्याला माहिती समजते की आपला भारत जो आहे तो विकसनशील देशामध्ये मोडतो। विकसित नाही तर विकसित राष्ट्रकरणाच्या दृष्टीने त्यातील शाळा ज्या आहेत त्या सक्षम असणं कुठेतरी गरजेचं असते आणि त्यासाठीच ही पीएम श्री योजना आणण्यात आलेली आहे। आणि या योजनेसाठी आपण बघतो 14,500 आदर्श शाळा तयार करण्यात येणार आहे। आदर्श शाळा म्हणजे अशा की ज्या इतरांना आदर्श ठरतील आणि त्यासुद्धा इतरांना काय करतील तर प्रेरणा देतील इतर शाळांना, म्हणून त्यांना एक आदर्श शाळा म्हणून घोषित करण्यात येणार आहे। आणि ग्रीन स्कूल म्हणून सुद्धा त्यांचा विकास किंवा विकसित त्या होणार आहेत आपण बघतो। आणि यासाठी सुरुवातीला काय 14,500 मी तुम्हाला सांगितलं, हे एक त्यांनी ॲव्हरेज सांगितलं। आता किती शाळांची निवड करण्यात आलेली आहे ते पीएम श्री योजनेसाठी 9,000 शाळांची सुरुवातीला निवड करण्यात आलेली आहे। आणि या योजनेमध्ये सहाय्य आपण बघतो कोणाचं आहे तर कोणाच्या सहाय्याने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे तर नवोदय विद्यालय समिती आहे, त्याला NVS म्हणतो आपण, आणि केंद्रीय विद्यापीठ संघटना आहे KVS असं म्हणतो, हे यासाठी मदत करणार आहेत। आणि या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनी पीएम श्री ही जी आहे केंद्र पुरस्कृत योजना जाहीर केली। तर लक्षात ठेवा ही केंद्र पुरस्कृत योजना आहे म्हणून। या योजनेअंतर्गत मी तुम्हाला सांगितलं 14,500 आदर्श शाळा तयार करणार आहे। योजना जरी केंद्र पुरस्कृत असली तरी यामध्ये आपण बघतो की राज्य यांचा सुद्धा वाटा आहेच। तर या प्रकल्पासाठी एकूण त्यांनी खर्च सांगितला होता 27,660 कोटी रुपये। आता हा खर्च कमी जास्त होऊ शकतो। तर आपण बघतो की याचा कालावधी किती आहे, 5 वर्ष। हा कालावधी तुम्हाला महत्त्वाचा आहे की 2022-23 ते 2026-27, इथे 33 लिहिलं गेलं, मायनर मिस्टेक असतात समजून घेत जा। तर आपण बघतो 22-23 ते 2026-27 पर्यंत म्हणजे 5 वर्ष याचा कालावधी आहे। तर यासाठी नेमकं काय करणार आहे तर प्रत्येक ब्लॉकमध्ये म्हणजे तालुका स्तरावर 2 सरकारी शाळा मॉडेल स्कूल म्हणून म्हणजे आदर्श शाळा म्हणून काय करणार आहे विकसित केल्या जाणार आहे। आणि समोर त्या आदर्श शाळा इतर शाळांना आदर्श म्हणून प्रशिक्षण देणार आहेत आणि त्यांना एक ट्रेनिंग देणार आहे आपण बघतो। तर प्रत्येक ब्लॉकमध्ये म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये 2 विकसित शाळा म्हणजे मॉडेल शाळा विकसित करणार आहेत। तर इथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार त्याला सुविधा मिळणार आहे। आता मित्रांनो इथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख आला आहे। तर आपण बघतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याची जी सुरुवात आहे म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणत आहे मी 2020 मध्ये झाली। म्हणजे पहिलं कधी झालं दुसरं कधी झालं यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे। त्याच्याशी संबंधित आयोग आहे जसं कोठारी आयोग आहे, मुदलियार आयोग आहे, राधाकृष्णन आयोग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आयोग आहेत त्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे। त्याच्या इयर सुद्धा विचारले गेलेले आहे। मागच्या पेपरमध्ये NCERTचं इयर विचारलं गेलं होतं। मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत। तर आपण बघतो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याची सुरुवात म्हणजे आहे ते 2020 मध्ये करण्यात आली। म्हणजे तेव्हा त्याची घोषणा झाली आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली तर इस्रोचे माजी अध्यक्ष होते कोण म्हणजे माजी प्रमुख होते कोण ते कस्तुरीरंगन, त्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याची जाहीर करण्यात आलं होतं। आपण बघतो याच्यासाठी क्रायटेरिया सुद्धा आहे 5, 3, 3 आणि 4 अशा प्रकारे त्याचं सूत्र आहे। म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं 5, 3, 3, 4 अशा प्रकारे सूत्र आहे। म्हणजे हे कात्रण होतं माझ्याकडे तर मी हे तुम्हाला इथे टाकलं आहे। तर मित्रांनो यामध्ये आपण बघतो 5 मध्ये आपण बघतो पहिले 3 वर्ष आणि 2 वर्ष। पहिल्या 3 वर्षामध्ये प्री स्कूलिंग आहे म्हणजे बालवाटिका अंगणवाडी आपण असं त्याला म्हणतो 3 ते 6 वर्ष वयोगटामधल्या मुलांसाठी। नंतर 2 वर्ष आपण बघतो की काय तर इयत्ता पहिली आणि दुसरी 6 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांसाठी। नंतर पुढचे जे 3 वर्ष आहेत त्यामध्ये 3 ते 5
आपण बघतो अशा वर्ग आणि वयोगट कोणता 8 ते 10 वर्षाचे जे असतील त्यांच्यासाठी, म्हणजे ते झालं प्राथमिक वर्ग. नंतर माध्यमिक वर्ग आपण बघतो 3 वर्ष, त्याच्यासाठी इयत्ता कोणती 6वी ते 8वी आणि वयोगट कोणता 11 ते 14. तसंच आपण बघतो उच्च माध्यमिक आहे, उच्च माध्यमिकमध्ये 4 वर्ष, तर 4 वर्षामध्ये कसं तर 9वी ते 12वीपर्यंत आपण बघतो आणि वयोगट कोणता 14 ते 18 अशा प्रकारचा वयोगट आहे. म्हणजे अशा प्रकारे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5-3-3-4 असं सूत्र सांगण्यात आलेलं आहे. आणि कस्तुरी रंगन समिती आहे यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आता सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी इथे कव्हर केला. बाकीचे आयोग तुम्हाला पाहिजे असतील किंवा याच्याशी संबंधित व्हिडिओ पाहिजे असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण यावर प्रश्न पडतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रत्येक ब्लॉकमध्ये म्हणजे तालुका स्तरावर 2 सरकारी शाळा मॉडेल स्कूलमधून विकसित केल्या जाणार आहेत, बरोबर आहे. तर यासाठी एक माध्यमिक शाळा असणार आहे आणि एक वरिष्ठ माध्यमिक स्तरावर असणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर शिक्षण कोणतं येईल यामध्ये, पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतचं शिक्षण यामध्ये देण्यात येईल. अशा प्रकारे मॉडेल स्कूल तयार करण्यात येणार आहेत. आणि सुविधा कोणकोणत्या आहेत, डिजिटल लायब्ररी, व्हर्च्युअल लॅब, 3D लॅब, डिजिटल लर्निंग टूल्स, व्यावसायिक शिक्षण. म्हणजे तसं बघितलं ह्या सुविधा ज्या आहेत त्या आता जसं आपण अपडेटेड होत आहोत जगामध्ये, आपण बघतो 21व्या शतकात आहोत, जसं जसं अपडेटेड होत आहोत तसं आपल्याला व्यावसायिक शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणापेक्षा एक गव्हर्नमेंट आपण बघतो शिक्षणाचं शिक्षण आहे, पण आधी लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही व्यवसाय करा आणि व्यवसायावर काय करा तर देशाची प्रगती होऊ शकते. तुम्ही एक गव्हर्नमेंट नोकरी करताय किंवा त्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला पेमेंट देईन आणि तुम्ही तेवढ्याच लिमिटेड गोष्टीमध्ये राहाल तर तेवढ्यासाठी होत नाही. तुम्ही स्वतःचे व्यवसाय करा. यासाठी सुद्धा आधी बऱ्याचशा समाजसुधारकांनी सुद्धा सांगितलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे आयोगसुद्धा आहे. आणि आता स्टार्टअपला गव्हर्नमेंटसुद्धा काय करत आहे, प्रोत्साहन देत आहे. म्हणून स्टार्टअपला सुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि दिवसेंदिवस आता लोकांचा दृष्टिकोनसुद्धा बघत आहे. बरेचसे व्यावसायिक लोक, उद्योजक आहेत ते उदयास येत आहेत. आणि असेच जर येत राहिले तर नक्कीच भारत एक विकसनशील राष्ट्रापासून विकसित राष्ट्राकडे मोडेल. कारण आपण बघतो बाकीच्या देशांमध्ये उद्योगांना जास्त प्राधान्य देण्यात येते. शेवटी आपापला दृष्टिकोन असतो, आपापल्या दृष्टिकोनातून जग बघत असते. तर आपण बघतो मित्रांनो, इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ह्या ज्या सुविधा आहेत त्या नक्कीच एक यशाच्या मार्गाने जाणाऱ्या सुविधा आहे. फक्त ह्या अंमलात आल्या गेल्या पाहिजेत, फक्त बोलू नाही. म्हणजे आपण बघतो कृती झाली पाहिजे. तर यासाठी मित्रांनो PM श्री योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया अंतर्गत 9,000 शाळांची निवड करण्यात आलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 516 शाळांना तज्ज्ञ समिती आहे त्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली आहे. आणि त्यासाठी जो निधी आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मग मी तर तुम्हाला सांगितलं केंद्र पुरस्कृत योजना आहे, परंतु यामध्ये वाटा आहे, निधी आहे, तो वाटा केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारचे 40%. हा वाटासुद्धा यावर सुद्धा प्रश्न पडत असतात, म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण PM श्री योजना बघितली. मित्रांनो, ही जी PM श्री योजना आहे याबद्दल आपण बघितलं, तुम्हाला डिटेल माहिती सांगितली आणि सोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, त्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याबद्दल सांगितलं. तर आपण बघतो तुमच्यासाठी प्रश्न राहील की PM श्री योजनेची घोषणा कधी करण्यात आली. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा कधी करण्यात आली आणि त्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा. तर भेटूया अशाच अपडेटेड माहितीसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.